काठी कणग ती सगळी आरती करतो. त्याच्यानंतर ती वरती काठी कणग अशी लावतो. नमस्कार मित्रांनो, सौजन्यतन यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं मित्रांनो हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, आपल्या कोकणामध्ये शेती केली जातात आणि ती पाहायला मिळते. कारण मित्रांनो, प्रत्येक शेतीमध्ये जे काय केलं जातं ना ते आपल्याला माहिती नसतं. पण मित्रांनो, आज ह्याच गोष्टी आपल्या जी माणसं आहेत, वयस्कर माणसं आहेत, त्या लोकांनी शेती केली जाते आणि ती मग त्याची माहिती आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला मिळाली जाते. तर मंडळी, आज आपली जर बघायला गेलात ना तर वयस्कर मंडळी सर्व मुंबईला पळत असतात. आणि जर ही शेती म्हणजे कोणती आहे तर मित्रांनो, आपण त्या साईडला आजी आहेत तर त्यांना विचारणार आहोत, कारण ते सर्व माहिती देणार आहेत. आणि ही जर मित्रांनो शेती बघायला गेलेत ना तर आपण म्हणतो काही ठिकाणी वल वगैरे लावलं जातं, वलई बोलले जातात. आणि त्याच्यातूनच मित्रांनो, वलईतून जी आपली काय लागवड केली जाते ती मित्रांनो आज आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून ही पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, कासेगावातील आजचा हा व्ह्यू पाहायला मिळतोय. तर बघायला गेलात ना मित्रांनो, कोकणातील ह्या अशा नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. आणि कोकण दर्शन बोललं तर मित्रांनो, आता हा नजारा पाहायला मिळतो. तर हेच आपले गावातले ग्रामस्थ लोक आहेत, म्हणजे गावची मंडळी आहेत. आणि तेच मंडळींकडून थोडीशी आपण जी कोणती शेती करतात ना त्याचं आपलं उत्पन्न काय असतं ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण मित्रांनो, काही दिवसानंतर ह्या अशा अपडेट पडणार आहेत. तर हे आपल्या गावातल्या काकी आहेत आणि ह्यांची ती शेती आहे. कारण मित्रांनो, ही शेती आता पाहायला नाही मिळत आहे. कारण सर्वच मुलं जर बघायला गेलात ना तर चांगली चांगली कॉलेज करून मुंबईला शिक्षणासाठी जात असतात आणि त्याच्यामुळे शेतीकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलं आहे. आणि तरी पण काहीतरी आठवणी राहाव्यात म्हणून आपली वयस्कर लोक असतात ना ते शेती करत असतात आणि त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. आणि ती माहिती कोणती तर मित्रांनो, ह्या शेतीची माहिती म्हणजे काय, वलय कशी केली जाते आणि तीच माहिती आपण घेणार आहोत. तर मंडळी पाहू. रोशनी भिकाजी कातकर. ओके. ते माझे गाव कासे पिंपलवाडी. ओके. ही शेती म्हणजे काठी कणग ती सगळी आधी पहिले भाजते, त्यांना जमिनीला भाजून ती ट्रॅक्टरनी नांगरून परत आम्ही ती पावड्याने वरती करतो. त्याच्यानंतर ती वरती काठी कणग अशी लावतो. आणि ही आमचे सगळ्या मेंढल आहेत वाडीतले, ते सगळे मिळून आम्ही करतो सगळे. ओके, तर धन्यवाद. तर ह्या काकीने चांगली माहिती दिलेली आहे. कारण मित्रांनो, आज आपल्याला ह्या गोष्टी माहिती नव्हतात. मला पण मित्रांनो माहिती नव्हतं. पण मित्रांनो, जेव्हा रस्त्याने जायत होतं तेव्हा बोललो इथे काहीतरी वेगळंच आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्या आज आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून ह्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. तर आपण आता त्या दुसऱ्या आजींची थोडीशी माहिती घेणार आहोत. कारण ते खूप उन्हातून आहेत ना, मेहनत खूप करतात. कारण ही मेहनत आहे ना मित्रांनो, आज आपल्या मुंबईपर्यंत जायला पाहिजे. कारण गावाला किती मेहनत केली जाते त्याच माहिती मिळते. तर मंडळी, आपण पाहणार आहोत काटेरी कणग म्हणजे काय. तर मंडळी, ह्याच्यामध्ये जी आहेत ती कणग आहेत आणि काटेरी कणग ह्याला बोललं जातं. आणि हे मित्रांनो लागवड आहेत ना, आपण जेव्हा मिरुक चालू असतं ना त्याच्या अगोदर ही केली जाते. आणि त्याच्यामध्ये हे वलय वगैरे अशा बाड्या पाडल्या जातात. आपण बाड्या बोलतो ह्याला. कारण हे पहिलं शेती आहे ना ही नांगरली जाते, म्हणजे पहिली जी भाजवण केली जाते. आणि त्याच्यानंतर जेव्हा थोडासा पाऊस यायच्या अगोदर आहे ना ती मध्ये जी साकूल वगैरे काढली जाते, म्हणजे तिथली घाण काढली जाते. आणि ती मग बैलांच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने ही नांगरली जाते. कारण आज खूप जणांचे बैल कमी झालेले आहेत, कारण त्याच्यामुळे हे ट्रॅक्टरमुळे नांगरले जातात. आणि ते मग हे अशा भाड्या पाडल्या जातात खतून झालं की. आणि मग त्याच्यानंतर ते आजी आहेत ना त्या लावतात, तसे ते लाईनीत लावलं जातं आणि पुरलं जातात. कारण मग हे काही दिवसांनी आहेत ना असे वरती येतात आणि मग त्याला परत म्हणजे असं बोललं ना तर आपली झाडांच्या ज्या काट्या असतात त्या लावल्या जातात, कारण त्याचे वेल वरती जाण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग हे फळं आहेत ना जमिनीमध्ये किंवा कारिंदी जर असले तर वरती असतात. आणि हे असा मित्रांनो आहेत ना ह्या ऋतूमध्ये हा केला जातो प्रयोग. आणि तो मित्रांनो आज पाहायला मिळतोय. तर त्या साईडला आजी आहेत, तर आजी थोडं इकडे आहे ना, थोडीशी माहिती द्या.
मंडळी आपण जो हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो वलय म्हणून बोललं जातं आणि ही शेती मित्रांनो कारिंदा किंवा घोरक्यानं किंवा काटेरी कणग अशी बोललं जातं आणि त्याच्यातूनच मित्रांनो जर बघायला गेलात ना तर हा व्हिडिओ मित्रांनो आजचा एकदम भारीच असणार आहे। आणि जर चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मंडळी बाय बाय, टाटा, शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा।